हॅलो गाईज, आम्ही पकडत आहोत वंदे भारत अयोध्येसाठी आणि तुम्ही बघताय वाराणसी जंक्शन. तरी आम्ही हनुमानगडीच्या लाईनमध्ये उभा आहोत आणि ही लाईन तुम्ही बघू शकता केवढी आहे. हनुमंताची एक बोलतो ना कृपा भेटली आणि आम्हाला माळा दिले दोघांना एकत्र. ते पण हॅलो गाईज, आम्ही पकडत आहोत वंदे भारत अयोध्येसाठी आणि तुम्ही बघताय वाराणसी जंक्शन. हाय गाईज, सो आम्ही आहे वंदे भारत एक्सप्रेसमध्ये. आम्ही चाललोय अयोध्येला. सकाळी मी तुम्हाला दाखवलं होतं की आम्ही आपल्या विश्वनाथ मंदिराच्या बाहेर होतो. काय ते स्पर्श दर्शनासाठी, जे आमचं झालं नाही. म्हणजे सकाळचे 3:15 पासून होतो तरी आमचे दर्शन नाही झाले. आता आम्ही चाललोय तिथे आता अयोध्या मंदिरात आणि इथे आम्ही वंदे भारतचा मस्त नाश्ता करतोय. बघू शकता तुम्ही, मस्त सत्तूचा पराठा आहे, कटलेट आहे आणि दही, 2 बनाने आहेत. आमचे किती आम्ही 2 वाजता उठलो आहे न झोपता. आम्ही ट्रॅव्हल करतोय रेग्युलर. फक्त म्हणजे बोलतोय ना, आता एवढं UPला आलो आहे तर अयोध्येला पण जाऊन यायला. सो वंदे भारत ऑनला डायरेक्ट स्पॉट बुक केलं आहे. अजून यायचं काय, अजून रिटर्न असं काही स्पेसिफिक बुक नाही केलं आहे, पण बघतोय आता आम्ही एक म्हणजे तिथून आधी लवकर करू. मग कुठली तरी एक एक्सप्रेस ट्रेन भेटली तर तिथून, नाही तर बसचे ऑप्शन किंवा उबर वगैरे. प्रियंका, बाकी तुझा कसं एक्सपिरियन्स येतो म्हणजे एवढं ट्रॅव्हलिंग थकवा? पाहिजे मी तुम्हाला सांगतो मी मस्त किती आता अर्धा तास झोपून उठली आहे आता जस्ट आम्ही जेव्हापासून बसतोय. बाकी तुझं अजून झोप येते, फ्रेशनेस आहे काय? झोप येते खूप. पण तुम्ही असं अयोध्येला आता जाणार आहे तसं एक्साइटमेंट तिथे गेल्यावर. खरं सांगू, प्रियंकावर ते बोलू ना, हनुमंताची खूप मोठी फॅन आहे आणि श्रीरामाची. म्हणजे आम्ही कुठे काम करत असताना की सकाळी ना ते हनुमान चालीसा आणि श्रीरामचं काय वाजवते, राम चालीसा मानस नाही ते स्तोत्र, स्तोत्र ती आवाज म्हणजे यूट्यूबवर लावते. मी कधी ऐकलं नाही, पण तिच्यासोबत ऐकून मलाही सवय झाली. मस्त असतं, तुम्ही पण एकदा ऐकून बघा. बोलता ना, एक रिफ्रेशिंग वाटेल. आता आपण चाललोय मस्त श्रीरामच्या जन्मभूमी अयोध्येला. भेटू तिथे. बाय. हॅलो गाईज, सो फायनली आम्ही अयोध्येला पोचलो आहे आणि जसं तुम्ही बघताय की आता महिना चाललो आहे ऑगस्टचा आणि नॉर्मली पावसाळा असायला पाहिजे. पण इथे आम्ही छत्री का पकडली आहे का प्रियंका तू छत्री? ऊनमुळे. म्हणजे असं वाटलं आम्ही कुठल्या तरी वेगळ्याच कुठे आलो, असं वेगळ्याच दुनियेतली वेगळ्याच सीझनमध्ये. बनारसमध्ये पाऊस होता पण अयोध्यामध्ये ऊन आहे, ऊन. म्हणजे जसं वंदे भारतच्या ACने बाहेर आलो ना, उन्हाचा मस्त काय ते फवारा फील आला, एकदम उकडतंय. आता आम्ही चालत जातोय अयोध्येला, सॉरी आधी हनुमानगडी. कारण कसं आहे ना, जसं शिव मंदिरात काशी विश्वनाथकडे जायच्या आधी तुम्हाला कालभैरवची परमिशन म्हणजे त्यांची आधी दर्शन घ्यावं लागतं, तसं श्रीरामांच्या चरणांच्या इथे जावं लागते. त्यांचे भक्त मोठे हनुमंत माझे मारुती त्यांच्याकडे जावं लागतं. त्यासाठी आम्ही चालले हनुमानगडीला. तुम्हाला दाखवतो तिथे पोहोचवून तिकडचा व्ह्यू. ठीक आहे, बाय. अयोध्या स्टेशन पासून ते हनुमानगडी किंवा श्रीरामाचं मंदिर आहे तिथे कसं जायचं, तर बेसिकली सरळ रस्ता आहे. तुम्ही लोक तिकडच्या आहेत राहणारे त्या लोकांना विचारू शकतात, ते सांगतात. पण एक गोष्ट आहे की तुम्ही जर तिकडे येत असाल आणि ऑटो वगैरे करत असाल तर बिलकुल करू नका. बिकॉज ऑफ ते मंदिरापर्यंत पोहोचवत नाही, अलाउड नाही आहे मंदिरापर्यंत घेऊन जायचं, इवन हनुमानगडीच्या इथे पण. सो गाईज, फायनली आम्ही हनुमानगडीच्या लाईनमध्ये उभा आहोत आणि ही लाईन तुम्ही बघू शकता केवढी आहे. तरी पण एका साईडला एक्साइटमेंट आहे की कधी आपण देवाला भेटतोय, आणि ही एक्साइटमेंट आहे ना, जसं जसं लाईन पुढे चालली आहे तेवढी हाय होत चालली. एका साईडला मनात हनुमान स्तोत्र चालू आहे, म्हणजे अनदर लेवल आहे. काही फायनली आम्ही हनुमानगडीला दर्शन घेतलं. आमच्या प्रेमाला बोलताय ना काय, हनुमंताची एक बोलतो ना कृपा भेटली आणि आम्हाला माळा दिले दोघांना एकत्र. ते पण नशीब लागते असं. आणि एवढं मेहनत केलं ना, 1 वाजता चालू होतो, आम्ही 12ला पोहोचलो. तासभर आम्ही उभे होतो कारण आतमध्ये आरती आणि साफसफाई हनुमंताची चालू होती.
आम्ही एवढा आज म्हणजे खूप परिश्रमात केला. आता म्हणजे काय बोलू ते आपलं काशी विश्वनाथला पण खूप लाईन होऊन स्पर्श तर नाही झाला, पण ठीक आहे, भेटलं दर्शन. पण इकडचं दर्शन चांगलं होतं. हां, इकडचं दर्शन चांगलं. टाइम स्पेंड करायला भेटतो. हो, तुम्ही असं हकलत नाही. येस, बेस्ट. प्रॉपर तुम्ही आपण दोनदा लाईन लावून आतमध्ये आतमध्ये मागून पण साईडने पण आणि पुढून पण. हो. आता बघूया, आता राखणदाराचे चरण स्पर्श झाले, आता देवाचे चरण स्पर्श करण्यासाठी जाऊया. चला श्रीरामाकडे. बाय. तुम्ही पण ही जी वाईब्स आहे इकडची ती तुम्ही फील करू शकता. तुम्ही ही व्हिजिट करा, खूप छान आहे. यावेळेस आम्ही चाललोय राम मंदिराकडे दर्शन घ्यायला. जय श्रीराम. सो गाईज, मेन एंट्रीच्या इकडे स्कॅनिंग होते आणि मग स्कॅनिंग झाल्यानंतर तुम्ही मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करता. मंदिरामध्ये सामान घेऊन जाण्यास अलाउड नाही आहे. सो त्यासाठी तुम्हाला लॉकर्स दिलेले असतात. सो तुमचं जे काही सामान असेल तर ते तुम्हाला सबमिट करावं लागतं लॉकरमध्ये. इवन पाण्याची बॉटल पण नाही चालत. मोबाईल वगैरे सगळं आतमध्ये ठेवावं लागतं आणि देन तुम्ही एंटर करू शकता मंदिराकडे. सो गाईज, फायनली आमचा अयोध्या येण्याचं बोलतंय ना, म्हणजे मन तृप्त झालं. दर्शनही एक नंबर झालं, हनुमंताचं पण श्रीरामांचं पण. प्रियंका, काय कशी फील होत करते? म्हणजे तुझं ज्योतिर्लिंगही झालं, अयोध्यात येऊन आपण श्रीराम हनुमंताचे दर्शनही केले, कसं फील? आणि काय म्हणजे राम, म्हणजे तू बघितलं असेल की ते राममूर्ती श्रीराम मूर्ती आपण जेव्हा टी व्हीमध्ये बघत होतो ते म्हणजे एक वेगळं, म्हणजे तसंच छोटं ते काय ते असं एवढं अट्रॅक्टिव्ह नाही वाटत होतं. जेव्हा आपण लाईव्ह बघताना ती बोलते एनर्जी फील होते की अट्रॅक्टिव्हनेस येतो त्याच्यावर. म्हणजे टी व्हीमध्ये किंवा आपण असं स्क्रीनवर असतो त्याच्यामध्ये मूर्ती वेगळी दिसते, पण ॲक्च्युअली जेव्हा आपण डोळ्याने मूर्ती बघतो वेगळी. हो. आणि सॉरी गाईज, आम्ही तुम्हाला आतमधलं दर्शन नाही दाखवू शकतात. तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंटचे रूल्स. आम्हाला ते मोबाईल वगैरे असं काही अलाउड नाही, सगळं लॉकर रूममध्ये ठेवून जावं लागलं. पण या इथे स्पेशली ऑफ सीझनला या दर्शन मस्त होईल आतमध्ये. आणि म्हणजे जय श्रीरामाचा नारा ना, म्हणजे बोलतात ना, ते थांबतच नव्हतं. नुसतं जय श्रीराम पवनपुत्र हनुमान की जय, म्हणजे एकदम ओढं चालू. म्हणजे आजकाल आम्ही अक्षरशः आपण किती फार 2 किंवा 2.25 तास झोपलो या फ्लाईटपासून ते आतापर्यंत. अजिबात आराम केला नाही आहे, नुसतं आम्ही ट्रॅव्हल करतो आहे. आता ते म्हणजे काशी विश्वनाथचे 2दा दर्शन झाले, फक्त स्पर्श दर्शन थोड्यासाठी राहिलं, पण काय नाही, अयोध्यात येऊन मस्त दर्शन झालं. सो गाईज, माझा अवतार बघताय तुम्ही, घामाघूम म्हणजे बोलतोय तुम्हाला. अयोध्याला येत आहे, छत्री घेऊन या. रिझन नंबर 1 आयदर पावसामुळे, नाहीतर रिझन नंबर 2 खूप उन्हामुळे. भयंकर ऊन आहे. पाऊस तर नाही आहे, ऊन कुठून? हां, पाऊस नाही नाही तेच, पण इथे पाऊस पडत होता. आधी ती बोलली ना आमची आम्ही इकडे काय ते थोडंसं एक कोल्ड्रिंक वगैरे घेतलं, तर ती जी एक मुलगी होती ते म्हणजे विकणारी, तिला विचारलं की एवढंच ऊन असतं का इथे? तर ती काय बोलली की बाबा म्हणजे ऊन एवढंच असतं, एवढा लेवल ना की तुम्हाला मे महिन्यात, महाराष्ट्राच्या मे महिन्यात गेलेल्यासारखं वाटेल. आणि पाऊस जर असेल पण ना, तोही ते जोरदार. माझा एक मित्र आहे विवेकानंद, तो बोललेला की म्हणजे UP साईडला जर गेलात ना तुम्ही, म्हणजे तिथे जे वेदर्स आहे ना ते एक्स्ट्रीम लेवलला असतात. गरमी ते एकदम गरमी आणि पाऊस तर एकदम पाऊस. फायनली आम्ही आता आमचं अयोध्याचं पूर्ण होतं ना एक ट्रॅव्हल संपवलं आहे. आमची 5:20ची वंदे भारतची गाडी आहे. आम्ही आता उडीपी रेस्टॉरंटमध्ये आहे. मस्त घी रोस्ट म्हैसूर मसाला डोसा मागवला आहे, तो आता कधी एक बघतोय. आणि त्याच्या आधी मस्त फ्रेश लाईम सोडा मागवला, ताकी फ्रेश व्हायचं. खूप एकदम बोलते मी एकदम एक्झॉस्ट फील झालं, त्यासाठी मी बॉटल फोडते थंड पाण्याचं वगैरे. अशा प्रकारे हा आमचा ब्लॉग संपला आहे आणि तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा.